रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज. श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर. सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात. व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये. आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस. ही करवाढ कशी असायला पाहिजे याबद्दल बोलणार आहे. एकूण घराचे 4 प्रकार महाराष्ट्र शासनाने केलेले 4 प्रकार आहेत. पक्के, अर्धपक्के, कच्चे आणि अर्धकच्चे असे एकूण महाराष्ट्र शासनाने 4 प्रकार केलेले आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळे कर प्रणाली लावलेली आहे किंवा बांधकामाचे दर लावलेले आहेत. आपल्या पलूसच्या नगर परिषदेनं प्रशासकीय काळामध्ये या 4ही घटकांचे 8 घटक केले. अ, ब, क. डॉक्टर साहेब बरोबर आहे. आपण गेलो होतो विकास मंचच्या वतीनं माहिती घेण्यासाठी. त्यावेळेला कर निर्माण अधिकारी पाटणकर यांनी आम्हाला अ, ब, क असे 8 प्रकार सांगितले. मला सुरुवातीला कळना की 8 प्रकार काय, कारण मी त्यातला टेक्निकली माणूस आहे आणि हे 8 प्रकार कुठनं काढले, जरा माहिती घ्या म्हटलं. तर त्यांनी काय केलेलं आहे, पक्के म्हणजे आरसीसी घरामध्ये अन ब म्हणजे अतिउच्च प्रतीचं आणि त्याच्यापेक्षा खालच्या प्रतीचं असेच प्रत्येक घटकामध्ये उच्च आणि खालच्या प्रतीचे अ ब क असे प्रकार त्यांनी केले. अ ब. आता मला सांगा, एखाद्या माणसाकडे पैसे नाहीत आणि 1960-70 साली त्याने घर बांधलेलं आहे. आज मी त्या घटकाला ब वर्गात धरत असेल आणि त्या माणसाकडे पैसे आल्यानंतर त्या माणसानं जर त्या घराची डागडुजी केली आणि जर चांगल्या प्रतीचं घर तयार केलं, आज नवीन प्रकारच्या आलेल्या टाईल्स जर वापरल्या, तर ते घर तुम्ही अ प्रकारात धरणार आहात का? हे चुकीचं आहे. आणि जी काही संघटना नेमलेली आहे कशासाठी, कर निर्धारण करण्यासाठी एजन्सी नेमलेली, त्या एजन्सीला ते घर कधी बांधलं याची काही माहिती आहे का? काही माहिती नाही. तर त्या एजन्सीनं किंवा प्रशासनानं पहिल्यांदा ते घर कधी बांधलेलं आहे, त्याचं रिलेशन कधी झालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याचा घसारा झाला पाहिजे. महाराष्ट्र शासनानं घसारा धरण्यासाठी सुद्धा काही नियम केलेले आहेत. पक्के आणि अर्धपक्के त्या घरामध्ये जर 50-60 वर्षापूर्वीचं जर घर असेल तर त्याच्यासाठी 70% घसारा धरावा म्हणून नियम केलेला आहे. आणि कच्चे आणि अर्धकच्चे मध्ये म्हणजे जे कच्चे म्हणजे इतर कच्चे म्हणजे कसले की पत्र्याचं घर किंवा दगड मातीमध्ये बांधलेलं घर आहे, ह्याच्या बाबतीत त्यांनी काय केलेलं आहे, 85% पर्यंत घसारा धरावा असा उल्लेख केलेला आहे. तर ह्याच्यासाठी त्यांनी स्वतः नियम केलेले आहेत की आपण कशा पद्धतीने याचा घसारा धरावा. माझा ह्याला पूर्ण विरोध आहे. एक टेक्निकल पर्सन म्हणून त्यांनी याचा पहिला अभ्यास करावा आणि त्या पद्धतीनं याच्यावरती कर लावावे. मी डॉक्टर साहेबांना सुद्धा परवा बोललेलो आहे की शेजारच्या महानगरपालिकेमध्ये सतीश साखळकर वगैरे यांनी कशा पद्धतीने लढा उभा केलेला आहे किंवा कशी माहिती घेतलेली, आपण जाऊन माहिती घेऊया. विनाकारण साप समजून आपल्याला भुई धोपटायची नाहीये, आपल्याला सापच मारायचा आहे. आणि तो साप मारत असताना आपल्या हातात पूर्ण ताकदीची माहिती पाहिजे आहे आणि ती माहिती घेऊन आज हा लढ्याची सुरुवात आहे. आपण इथं थांबणार नाही. हा लढा आणखी मोठ्या प्रमाणात आपल्याला उभा करायचा आहे आणि हा जो कर लावलेला आहे हा कर आपल्याला कमी करायचा आहे. आपल्याला करवाढ ही करायची आहे का आहे, कारण करवाढीला आमचा विरोध नाही. करवाढीतून पलूस शहराचा विकास होणार आहे. आम्हाला पलूस शहर विकास करायचं नाहीये किंवा मुंबईची 12वी झोपडपट्टी आम्हाला पलूस मध्ये उभा करायची नाही. ऑलरेडी उभा राहिलेली आहे त्या प्रशासनाच्या काळामध्ये किंवा आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या लोकांच्यामुळे उभा राहिलेली आहे. ती आपल्याला कशी थांबवता येईल ते बघायचं आहे. आपल्याला गावातून जायला रस्ते नाही, नीट रस्ते नाही, कुंडागडी चौकामध्ये खड्डेच खड्डे आहेत. त्या खड्ड्यातून आपण कसं जातोय हे सुद्धा यांना दिसत नसेल तर कशासाठी तुम्ही करवाढ करता?